जोक्स विनोद. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गण्या, अरे अरे, खूप लागलेलं दिसतंय तुला. चल मी तुला घरी सोडायला येतो. म्हण्या, नको नको गण्या, आत्ता मी घरूनच आलोय. गण्या समजायचं ते समजला. एक रशियन. आमच्याकडे लग्नात जेवायला चांदीची ताटे असतात. अमेरिकन. आमच्याकडे सोन्याचे असतात. भारतीय. आमच्याकडे एकदा जेवले की ताटच फेकून देतात. पत्रावळी. प्रेमाच्या क्रिकेटमध्ये प्रपोज नावाचा बॉल टाकला. मुलीची विकेट पडणार इतक्यात मुलीचा बाप नो बॉल म्हणाला आणि मुलीच्या मोठ्या भावाने फ्री हिटचा फायदा घेऊन चोप चोप चोपला. पेशंट. डॉक्टर, अलीकडे झोप नाही येत. डॉक्टर, मग पलीकडे झोपा. त्यात काय अवघड आहे. शिक्षक. असा कोणता तारा आहे जो जमिनीवर राहतो आणि काही दिवसात आकाशात जातो. बंड्या. म्हातारा. सबको बता दो, आज मैं बहुत खुश हूँ क्योंकि मागच्या वर्षाचे हिवाळ्याचे जॅकेट काढले आणि त्यात 20 रुपये सापडले. 45 वर्षाचा गण्या मुलगी बघायला जातो. त्याला पाहून मुलीची आई बेशुद्ध पडते. शुद्धीवर आल्यावर बेशुद्ध होण्याचे कारण विचारले तर ती म्हणाली, अगं 20 वर्षाआधी हा पण मला बघायला आला होता. गणू. एक कॉपी केवढ्याला. वेटर. 50 रुपये साहेब. गणू. गप्पे, समोरच्या दुकानात 50 पैशाला आहे. वेटर. ते झेरॉक्स दुकान आहे सर. गंपू. तुझ्याकडे माझा मोबाईल नंबर आहे ना, मग पत्र का पाठवलंस. जंपू. आधी फोनच केला होता पण एक बाई सारखी सांगत होती प्लीज ट्राय लेटर. गंपू. आई, मला आज हरवलेला बॉल सापडला. आई, कशावरून तो हरवलेला आहे. गंपू. ती बघ, मुलं तिकडे शोधतायत. एक जाडी बाई डॉक्टरकडे गेली आणि म्हणाली, डॉक्टर साहेब, तुम्ही तर म्हणाला होतात की खेळ खेळल्यामुळे लठ्ठपणा कमी होतो, पण माझं वजन आहे तेवढंच आहे. डॉक्टर. कुठला खेळ खेळता तुम्ही. बाई. कँडी क्रश. एक बाई आपल्या मैत्रिणीला बोलवते, अगं मला माझ्या नवऱ्यावर संशय आहे. तो रोज कुठल्या तरी मुलीला चोरून भेटतो. मैत्रीण. मग आता तू काय करणार. बाई. उद्यापासूनच त्याच्या मागे माझा बॉयफ्रेंड लावते बघ. नवरा. मला तहान लागले, पाणी आण. बायको. आज तुमच्या आवडीचं मटर पनीर आणि शाही पुलाव करण्याचा विचार करते. नवरा. वा वा, ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं. बायको. तोंडाला पाणी सुटले ना, मग त्याच्यावरच तहान भागवा. नवरा स्वतः उठून पाणी घेतलं. व्हॉट्सअपचे मेसेज पण आहेरेतला साडीसारखे झालेत. घे इकडून दे तिकडे. आजचं सत्य. झोप डोळे बंद केल्याने येत नाही, इंटरनेट बंद केल्याने येते. आई. काय करतोयस बाळा. बंड्या. मी अभ्यास करतोय आई. आई. शब्बास बाळा. काय वाचतोयस. बंड्या. तुझ्या होणाऱ्या सुनेने पाठवलेले SMS. बंड्याला आईने झाडून हाणला. गुरुजी, मुलांनो, मला एक असं वाक्य सांगा ज्यामध्ये हिंदी, पंजाबी, उर्दू आणि इंग्रजी भाषेचा वापर केला आहे. चम्या. गुरुजी, मी सांगतो. गुरुजी. अरे वा, सांग सांग. इश्क दी गली विच नो एंट्री. लहान असताना झोपेत हसले की आई म्हणायची सटवाई खेळवते आणि आता असलो तर म्हणते कोणती सटवी खेळवते. सह्याद्री चॅनेलवर हॅलो सखी कार्यक्रमात विचारलेला प्रश्न. मुलगी. माझं वय 18 वर्ष आहे. माझा रंग गोरा आहे. माझी त्वचा खूप मुलायम आहे आणि नाजूक आहे. मी रात्री काय लावून झोपू.
डॉक्टरचा सल्ला, दाराची कडी लावून झोपा. आमचं पण राम येडं लागलंय म्हणून परशासारखं विहिरीत उडी मारायला गेलं. पाय मोडल्यावर त्याला कळालं विहीर कोरडी होती आणि खाली आरची नव्हती, फरशी होती. बेरोजगारी पहिला मित्र. अरे रमेश, तू इथं वडापाव विकतो आहेस? गेल्या वर्षीच तर तुझं फर्स्ट क्लास ग्रॅज्युएशन झालं ना? रमेश, हळू आवाजात बोल. अरे माझं सोड, जो वडापाव आणि भजे तळतोय तो ना इंजिनियर आहे. मित्राचे कोणते 4 शब्द आपले कॉलेजचे अख्खे वर्ष वाया घालवू शकतात? ती तुझ्याकडेच बघत होती. बायकोला थोबाडीत मारून नवरा म्हणाला, पुरुष तिलाच मारतो जिच्यावर तो प्रेम करतो. बायकोनं 2 थोबाडीत, 4 लाथा आणि 15-20 लाटण्याचे फटके मारून म्हणाली, तुम्ही काय समजता की माझं तुमच्यावर प्रेम नाही? मास्तर, कॉफी शॉप आणि वाईन शॉपमध्ये काय फरक आहे? विद्यार्थी, सोपा आहे सर. प्रेमाची सुरुवात कॉफी शॉपमध्ये होते आणि शेवट वाईन शॉपमध्ये होते. शिक्षकाने विद्यार्थ्यांना 4 पानी निबंध लिहायला सांगितला. विषय होता आळस म्हणजे काय? एका विद्यार्थ्याने 4ही पानी कोरी ठेवली आणि शेवटी फक्त 3च शब्द लिहिले. यालाच तर म्हणतात आळस. शिक्षक, तुला एखाद्या लढाईबद्दलची माहिती आहे का? चिंटू, हो शिक्षक. कोणत्या? चिंटू, आईने घरातल्या घरात गोष्टी बाहेर सांगायच्या नाहीत असे सांगितले आहे. बाई, काय रे गण्या, होमवर्क नाही केलास का? गण्या, काल रविवार होता बाई, होमवर्क करायचं आठवलंच नाही. बाई, फेसबुकवर ऑनलाईन व्हायला बरा टाइम मिळाला तुला. गणा मनातल्या मनात, चायला, काल चुकून हिच्या फोटोला लाईक केलेलं दिसतंय वाटतं. गुरुजी, सांग रे मक्या, 25/3 किती? मक्या, गुरुजी 8. गुरुजी, शब्बास. आणि बाकी? मक्या, बाकी मजेत.